चालू आहे बघा. स्वयंपाक लागली करून घ्यायला. सकाळपासून दुसरी कामं होती आपल्या ऑर्डरची पॅकिंग करा. इदूपतर मला तीच लागलं मसाले पॅकिंग करायचं, सांडगं पॅकिंग करायचं. त्याच्यातून माझा येळ गेला आज. बरं पण नाही, पण त्यातलं पण बसून चालत नाही. समजा काय असेल ते बघावं लागतंय, करावं लागतंय. आता शनिवार आहे ह्यांचा. चपात्या करते म्हणलं तर म्हणलं नको, लय कटाळली आहे आणि चपातीनं मेळ लागत नाही म्हणलं माझा. चपाती पहिलीच आवडत नाही त्यामुळे मेळ लागत नाही हिला म्हणलं. त्यापेक्षा आपल्या भाकरी चार कर म्हणलं. भाकरी आपलं सगळ्याचं भागतंय. दादूला ओंकारला आणि हिला भाकर चालत नाही, पण माझ्यामुळे आज म्हणलं तुम्ही भाकरी खावा, पण मला चपाती चालत नाही. तर असू द्या, भाकरी आपल्या चालू आहे त्या. पण आज सांगायचा मेन मुद्दा म्हणजे आज आपल्याला भरभरून ऑर्डर पडले त्या स्वामींच्या कृपेनं आपला आज एकदम का नाही, आजचा दिवस एकदम मस्त आनंदात गेलाय बघा. तुमच्या आशीर्वादानं काय कमी नाही बहिणीनं. भलं वाईट दिवस असू द्या, पण त्या वाईट दिवसात तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला आहे. अशाच तुमच्या ऑर्डरी भर भरून पडू द्या. तुमच्या आशीर्वादानं आमचं स्वप्न जी काय आहे का नाही ती फुलू द्या. साकार होऊ स्वामींच्या द्या. आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न साकार हळूहळू व्हायला लागले बरं का. होत नाही अशातला विषय नाही. एक पाऊल आपण हळूहळू पुढे टाकायला लागलोय. पण आज इतकं मला भारी वाटायला लागलंय की ज्यांचं फोन आपल्याला आज आलं किंवा ज्यांनी वाढले त्या ताई सरस आपल्याला सगळ्यांचे फोन जे येते ना त्या ताई बोलते त्या, आणि त्या ताई हिच्या सगळं बोलते त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातलं पाणी येते. खरं माणूस एवढ्या म्हणतं. अंतकरणातनं मनातनं त्या बोलते त्या का नाही, इतकं म्हणजे हिच्या डोळ्यात पाणी उभं राहिली, माझ्या डोळ्यात पाणी उभं राहते. मी म्हणतो याला काय त्रास होतोय का, तू बोलताना काय तुझं दुखतंय का, चल दवाखान्यात जाऊ. दवाखान्यातनं तर रात्री आलोय आम्ही काल. तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे काल आम्ही गेलो लोटवाडीला आणि तिथं हिच्या आई वडिलांची गाठ पडली. पण हिला गाडी व्हायला लागला, अचानक त्रास जास्त म्हणजे चमकायला लागलं. मग म्हणजे घरी जाऊन चालत नाही, रातचा त्रास जास्त झाला तर रातचं इथनं आपल्या घरापासून कमीत कमी 15 किलोमीटर दवाखाना कुठलाही जवळ नाही. त्यामुळं येता येताच गेलो दवाखान्यात. डॉक्टर म्हणलं अशक्तपणा जास्त आलाय आणि हिने वाकून जास्त काम केलेलं आहे. मणक्याचा त्रास आहे म्हणजे वाकून जास्त काम करायचं नाही. काय असेल ते तुम्हाला बसून करू वाटलं काम करा, नाहीतर अजिबात तुम्ही काम करू नका, रेस्ट घ्या. मग त्यांना म्हटलं इंजेक्शन गोळ्यामध्ये काय बघणार नाही, एखादी सलाईन लावा. त्यावेळेस जरा कुठं कमी आहे. कमी तर आलं हो, पण गोळ्याच खाल्ल्या नाही ते. अहो, त्या गोळ्यानं लय त्रास होते. मी सूज बुंडूच होती, तोंड सुचतंय, काहीच कळत नाही मला त्या गोळ्यानं. गोळ्या रात्री खाल्लेल्या होत्या, सकाळी तेवढी एक खाल्ली आहे, परत गोळ्याच खाल्ली नाही. त्या गोळ्यांना खायचं कारण म्हणजे मी आज सकाळपासून जीवलीच नाही. मी हिला उठल्यापासून सांगतो तू माझा उपास आहे, तू उपास धरू नको, तुझा उद्या आहे. अहो काय काय तर मस्त कशी करून खावा. होती ह्यांनी बघतात सकाळ धरणं काम किती सगळं वडा आज वडा शनिवार वडा. हाफ डे देखील असून देखील मी पार्सल टाकायला आज 2 वाजता पोस्ट ऑफिस मध्ये गेलो. त्यांना फोन केला की माझ्यापेक्षा आज जरा पार्सल जास्त आहे की यायला वेळ होती. मोठला जाऊन आज बघा पार्सल टाकून आलो. जेवढी आज 25-30 पार्सल होती एवढी सगळी टाकली. आज काय पडलेली आहे ती उद्या काय पडते ती सोमवारी सगळ्याची पार्सल पाठवणार आहे. तरी दादा काय जे कोणी आमचा व्हिडिओ बघत असेल तर आपण चालू केलाय मक्का मसाला, तर तुम्हाला माहितच आहे, खूप पण माहित आहे. पण आता इथनं पुढं आपलं सांडगं, तांबडी चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि ह्यातनं अजून जरी आम्हाला साथ चांगली भेटली तर पुढं आपण करणार आहे पापड. होय, पापडाचा व्यवसाय पण आपण चालू करणार आहे. आणि ते पापड कशाच बनवायचं आहे का, उडदाच्या डाळीचं. उडदाच्या डाळीचं. तुम्हाला आराव भाजून बी खाल्लं तर चालते आणि तळून खाल्लं तरी चालते. अशा क्वालिटीचा आपण बनवणार आहे. आणि आतापर्यंत जी व्यवसाय आपण चालू केले त्यात तुम्ही सगळ्यांनी आपल्याला भरभरून साथ दिली, तसं पुढल्या व्यवसायात बी द्या हीच आमची इच्छा आहे बघा. तेव्हा कष्टाला माणसाने यास मागावं, काय असेल ते इमानदारीनं माणसानं करावं. आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय, आमच्यावर विश्वास ठेवून सुद्धा डोळा झाकून तुम्ही आमचं जे काय मटेरियल आहे ते तुम्ही मागवताय. आणि मटेरियल काय आमचं खराब नाही, आमचं मटेरियल चांगलंच आहे. आणि आम्ही तुम्हाला सगळं काय असेल ते दाखवूनच बनवतोय बघा. त्याची जी सुरुवात कशी करणार आहे ही सगळं तुम्हाला दाखवूनच आपण करतोय. आणि गावाकडलं सांडगं आम्ही जात्यावर दाखवलेली तुम्हाला दाखवतोय, व्हिडिओ पूर्ण टाकतोय की त्यात काय काय टाकून बनवतोय, सोडतोय कसं ते सगळं दाखवतोय. लपून काय करायचं नाही हो, काय असेल ती धडत एकच. कारण आजकाल आपण जे सगळं दाखवतोय त्यालाच माणसं पसंती देते.
बनवायचं आपलं गपची पण नुसतं हायचं माझ्याकडे ऐकायला आणि मी असलं काय आम्ही करत नाही धडधडीतून कचकचित हाय ती स्पष्ट क्लिअर खटच खोटं चालतच नाही खोटं दाखवत पण नाही खोटं करत पण नाही जे काय आमच्या व्यवसायात एक आम्ही ह्याच आता वाढवतोय उन्हाळ्यात सिजनेबललाच आम्ही वाढवतोय बघा पावसाळ्यात हिवाळ्यात ही चालत नाही आवलय जणांचं फोन आलं की काही काय लोणचं पण पाहिजे तर सगळे नाराज झाले ती लोणचं आपलं पुरलं नाही लोणचं आपण ह्या बारीच्याने केलं पण अंदाज न लागल्यामुळे आम्हाला आम्ही जरा आमच्याकडं हे झालं अंदाजचा विषय नाही आपण जेवढं बनवलं होतं पहिल्यांदाच व्हिडिओ टाकला की बाबा आपण लोणचं फोडलंय आणि डेऱ्यात मुरू घातलंय इतक्या ऑर्डरी पडल्या की ती लोणचं ज्या दिवशी मुरलंय त्या दिवशी त्यातली एक फोड राहिली नाही सगळं काय खपलं काय सर आहे ना असं आपलं तुमच्यापासून 4 काय लॉट झालं 4 लॉट मध्ये शेवटी जरा लोणचं उरलं होतं पण आम्हाला वाटलं की खपतंय न खपतंय म्हणून आम्ही परत म्हणलं नको बनवायला कारण कसं होतंय नाही खपलं तर ते ठेवायचं कुठं कमीत कमी 140 किलो लोणचं आपल्यापाशी शिल्लक राहिलं होतं पण काय परत ज्या ऑर्डरी पडल्या त्यात घरी खायला एक फोड उरली घरी फोडण्यावर काहीच राहिलं नाही घरी सुद्धा खायला तर मग परत अजून ह्यांना म्हटलं अहो खरंच अजून आपण केलं असतं तर भारी झालं असतं आपल्याकडं खरंच चुकलं पण ह्याने मध्ये तर जाऊ दे आता त्यावेळेस चुकलं ना ह्या वेळेस चुकी करायची नाही आपण आता चालू मी केलं मी ज्या ताई आपल्याकडून मसाले घेते ते देखील म्हणते त्या लोणची ऑर्डर आताच आमची बुक करून ठेवा ज्यावेळेस तुम्ही बनवताल त्यावेळेस आम्हाला फक्त अगोदर तुम्ही सांगा की बाबा आम्ही लोणचं बनवायला लागलो त्यावेळेस तुमचं पेमेंट देऊन आम्ही रेडी ठेवतो आणि खरंच सांगायचं मित्रांनो ज्यावेळेस आपण लोणचं फोडून सगळी प्रोसिजर तयार करून ती पाठीत सगळं भेळ मिसळ करून डायरेक्ट टाकायच्या अगोदर जी दाखवतोय त्यापासून जी ऑर्डर पडते त्या कमीत कमी लोणचं मोरायला 6 ते 7 दिवस लागते तर डायरेक्ट असंच तुमचं खरं मनापासून सांगते जे स्वामी भक्त आहेत का नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतोय मला माहिती नाही परंतु ही जी एवढं होतं व्हिडिओ माझा शेअर करा आणि मुलींची लग्न झाली ती ज्या त्यांच्या मुली बाहेर लग्न करून शिना सर्व्हिसला येते त्यांच्यापर्यंत सुद्धा आई साहेब त्यांच्यापर्यंत लेकींपर्यंत माझ्यापासून मसाला घेऊन पोच करतात इतक्यापर्यंत मला त्यांचा सपोर्ट आहे आशीर्वाद आहे त्यामध्ये त्या तुझ्याकडं मसाला घेतला माझ्या मुलीला देते तुला पण माझ्याकडं मदत होती आणि माझ्या मुलीला माझ्याकडं पण मदत होती तर तू पण माझी मुलगीच आहे आणि ती पण माझी मुलगीच आहे अक्षरशः डोळं गच भरून येतात असं सांगितल्यावर किंवा असं बोलल्यावर भारी वाटतं खरं कारण भरून येतो बहिणीनं गरिबी आमची आहे आम्ही गरिबीला लाजत नाही पण गरिबीतनं आपल्या लेकरांना कसं वर काढायचं किंवा आपल्या लेकरांना कसं संस्कार द्यायचं हे मात्र आम्ही दोघं जण होता होईल एवढं प्रयत्न करतो ना आमच्या लेकरांना सांगायचं एवढं खरं कंडिशन आज लाईट नाही कटर पोरं हाताने फिरवून गुरांना वैरण कट करायला लागले 3 चित्राबाजी घरी होती त्यांना आता काय वैरण नाही 2 लेकरं तिथं कटर हाताने फिरवून वैरण कट करून लेकरं टाकायला लागले त्यांना तर म्हणलं होतं हायशे पेंडे टाकू जिवाई तुम्ही अपदा करू नका पण ते ऐकत नाही ती आज आपल्या करता इथं मम्मीने 4 भाकरी केले ते काय कालवण करेल ते आपण चव देऊन खाणार आहे त्या गुरांनी काय खायचं निदान 2 फाट्या टाकतोय तिथं 1.5 टाकू म्हणून लेकरं तिथं आबत तिथे आणि तुम्ही म्हणताल मी इथं बसलोय बरोबर आहे पण आता हिच्या संग तेवढंच म्हणलं 5 मिनिटं आपण एक मस्तपैकी व्हिडिओ काढू काय तर बोलू आणि नंतर परत हाय त्या कामाला लेकरा संग आपली झोपी चालूच झाली पोरांना हाय एवढ्या 3-4 चित्रपटांना 1.5 पाठी टाकली शूट ती नाही बघा बघा की लेकर काय करते ते तुम्हाला हे मी दाखवतेलं बहिणीनं लेकर माझे दोन्ही त्यांनी कटरचं जुगाड कसं केलंय बघा 2 जणांनी इथं एवढ्या वैरणीचा ढीग लावलाय आणि ह्यांची डोकी पण बघा फपोट्यानं कशी पांढरी झाली ती आहे का आज जुन्या काळाची खरीच आठवण झाली का नाही मला सांगा तुम्ही कसं चालू आहे का हातानं पूर्ण ती पातळ गच्च भरलेला आहे पिंड्या अख्खीच लावली थोडी पण नाही तरी कट करायचं चालू आहे तर गरिबीची जाणीव खरंच अशी असते बरं का गरिबालाच माहित असते गरिबी काय असते ती